अरे बापरे, ही बघा कुठपर्यंत आली आहे. आता मध्ये ठेवलेली हिला. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मस्तपैकी आपण उठलेलो सकाळी 8 वाजता. आपण मस्त फ्रेश वगैरे झालो. आपलं काम होतं थोडंसं ऑफिसचं, आपण ते पण सगळं केलं आणि आता आपण फ्री झालो आहे. आता आपल्याला काय सध्या काय काम नाही आहे. आपण टी व्ही बघत बसलो आहे जरा वेळ टाईमपास. आणि वाजले सकाळचे 10:30 वाजलेत आणि अजून बायको पण नाही उठली आहे आणि इगू पण नाही उठली आहे. तर आता सध्या आपल्याकडे फ्री टाईम आहे. तर आता आपण थोडा वेळ रिलॅक्स करणार आहे, कारण का इवू उठेपर्यंत तर आपल्याकडे काहीच काम नाही. आपलं जे काम होतं ते सगळे झाले आहेत. फ्रेश पण झालो आपण. तर ठीक आहे, आता इवू उठायची वाट बघूया. मम्मा उठेल किती वाजता काय माहीत नाही. मम्मा पण लवकर उठेल, कारण का आज मम्माचं ऑफिस असणार आहे. काल सुट्टी होती, काल संडे होता, आज मंडे असणार आहे. तर बघूया. आणि बघा वाजलेत 11. हाय इवू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बबड्यू. आणि आपले इवू उठली आहे. ये ती आडवी झोपते. हे बघा बेड कसा होता आणि ती झोपते बघा कशी. अय्या पाय पण बाहेर काढलेत. बबडू, तिला खूप भूक लागली असेल. आपण तिचं पटकन स्वेटर वगैरे ओपन करूया आणि लगेच भेटूया. आणि ही बघा बबडू फायनली उठलाय. आणि बबडूने पूर्ण दूध सांडलंय बघा. आता मी तिला बर्फ द्यायला घेतलेला आहे. बर्फ दिला तिने आणि बर्फ दिला की पूर्ण टी शर्टवर दूध सांडलंय. तर काय नाही, आता मम्मा येईल. मम्मा थोडंसं फ्रेश होत आहे. मम्मा आली की आपण तिला चेंज करणार आहोत आणि चेंज करून दुसरं टी शर्ट घालूया, कारण का तिने खूप दूध पाडलं, पूर्ण ओलं ओलं झालं. हे बघा किती गोड वाटते बबडू. ते बघा नुसतं नुसतं उभं राहायचं असतं तिला. नुसतं उभं राहायचं आहे इवूला. नुसतं उभं राहायचं आहे बघा. आता बसायचं आहे. तर आता मम्मा पण आली आहे बघा. आणि मम्माने इवूचं टी शर्ट पण चेंज केलंय. पण काय फायदा नाही झाला, कारण का टी शर्ट चेंज केलं आणि इवूनी परत थोडंसं दूध बाहेर काढलं, तर ते पण तिच्या टी शर्टवर पडलं. इवू हे बघा कडू. ठीक आहे, तर आता आपले सगळे घरातले उठलेत आणि आजचा दिवस आपला सुरू झालाय. तर बघूया आजचा दिवस कसा जातो. आणि आज मम्मा आपल्यासाठी काय काय बनवणार आहे जेवणासाठी, कारण का आज मम्माचं ऑफिस पण आहे. तर मम्माला दुपारी झोपायचं पण असणार आहे आणि आपलं पण ऑफिस आहे. तर आता आपण इवूला इकडे घेतलं आणि जरा वेळ राऊंड मारतो. आणि आपण अजून एक टी शर्ट चेंज केलं इवूचं. तर इवूने ह्याच्यावर पण दूध सांडलं, माझ्या पण टी शर्टवर दूध सांडलं. तर आपण असं विचार केलाय की लोक अशी काय करत असेल ती. आता तुला डॉक्टरकडे थोडं घेऊन जावं. आपण बराच टाइम गेलो नाही ना. हा. तर आता बघू, आज टाइम भेटला तर आज जाऊया, ना तर उद्या सकाळी जाऊया. काहीतरी करून तिला दाखवून येऊया, म्हणजे तिचं समजेल. आता तसंही आता ते 6 महिन्याचं होणार ना. एकदा जाऊन यायलाच पाहिजे. थोडं चेंजेस पण होतील काय औषधामध्ये वगैरे. हा. का लास्ट टाइम तर बोललेलं ना 6 मंथच्या नंतरच औषधं चेंज करतात. ओके. तर आता बघू. तर म्हणजे आज होणार आहे. हॅपी बर्थडे टू यू. उद्या हॅपी बर्थडे आहे तुमचा, है ना. तू केक कटी करणार ना. कसं करणार. आशो करणार दोघांना घेऊन. आणि आम्ही तुला आशो करणार, तुला खाणार गुड्डू. तर बघूया आता. आज मम्मा तर बोलते आज आपण जाऊया आज किंवा उद्या. तर जसं आज जर संध्याकाळी टाइम भेटला तर मम्माचं पण ऑफिस आहे ना. कालच ॲक्च्युली जायला पाहिजे होतं. तर बघूया, आज मम्माचं पण ऑफिस असणार आहे, माझं पण ऑफिस असणार आहे. आणि इवू आज म्हणजे उलटीसाठी तर नाही, कारण का उलटी तर ते नॉर्मलच बोलतात डॉक्टर. पण ॲक्च्युली आम्हाला यासाठी जायचं आहे की आता ती 6 मंथची होणार आहे. तर मग तिच्या औषधामध्ये काही चेंज वगैरे. मग आपल्याला ते पण विचारायचं आहे की तिला बाहेरचं दूध वगैरे चालू करायचं आहे.
तर त्याच्याबद्दल पण विचारायचं आणि 2-4 गोष्टी आहेत ते विचारून घ्यायच्या आहेत. तर बघूया आपल्याला जसं टाईम भेटेल तसं आपण घेऊन जाऊया तिला. तिथपर्यंत आता थोड्या वेळ तिला घेतलंय, थोड्या वेळाने आपण ठेवूया इकडे. अजून मॅट नाही टाकले, थोड्याने मॅट वगैरे टाकूया. आणि मम्मा इकडे लागली आहे जेवणाच्या तयारीसाठी. तर आता मम्मा आपल्याला मॅट टाकून देते. आणि सध्या आता इकडे पण खूप गरमी चालू झाली, हवा आहे, तुम्ही बघू शकता खूप हवा आहे. पण गरम हवा. हा हे बघा टॉवेल वगैरे उडतंय, हवा खूप आहे. पण गरमी एवढी आहे ना की म्हणजे हवा लागून पण गरम होत आहे, हीट खूप आहे. आता सध्या आता एप्रिलच चालू आहे, अजून मे जायचं आहे. तर ठीक आहे, आजचा मम्माचा मेन्यू असणार आहे बघा. काय मी सांगितलं मम्माला बनवायला, पण मम्मा बोलते ह्या मटकीची म्हणजे बनव. मला तरी बिना मोडवाल्या मटकीची आवडते. पण लोक जे बाहेर बनवतात ती मोड आलेल्या मटकीचीच बनवतात. हा काय? हा, जे आपण खातो ना बाहेर हा. ती मोड आलेल्या मटकीची असते, पण मला बिन मोडाची आवडते. ही मला सुकी भाजी आवडते खायला. तर चला, तुम्हाला समजलं असेल तर आपण काय बनवणार आहे. आज आपण बनवणार आहे मिसळ पाव. पाव पण बनवणार आहे घरी. पाव नाही बनवणार आहे, पाव बनवायला आपल्याला येत नाही. तर आपण बनवणार आहे मिसळ. तर नंतर मी खाली जाऊन पाव हे घेऊन येणार आहे, पाव घेऊन येणार आहे. आणि कदाचित वडा पण घेऊन ये, कारण का मिसळ बरोबर वडा पण पाहिजे असतो. आता तिला माझ्या अंगावर कंटाळा आला, तिला आता ठेवतो जरा खाली. आता इवूला आपण घेणार आहोत आंघोळीसाठी. मागापासून तिला इकडे ठेवलेलं, आत्ताच मी जाऊन तिला ना इकडे ठेवलं आहे बघा. इकडे तिला झोपवलं इवूला. आणि आपली बकेट वगैरे सगळी भरली आपण इवूची. आणि मम्माचं पण ऑलमोस्ट सगळं जेवण झालंय, सगळं झालं बाबू. हे बघा मम्माने इकडे बनवली आहे, वाव मिसळ. आपल्याला पाव आणायला जायचं, पण आता इवूची आंघोळ वगैरे घालून मग इवूला झोपवून मग मी जाणार आहे खाली. कारण का असं मध्येच आता मम्मा काम करत होती आणि मी इवूला बघत होतो ना, म्हणून गेलो नाही आता. अरे बापरे, ही बघा कुठपर्यंत आली आहे. आता मध्ये ठेवलेली हिला, डेंजर. इवू ही बघ कुठे आली, लोकू पडली आहे पूर्ण खाली. काय डेंजर आली वो. आता तिला मी तुम्हाला दाखवलेलं असंच ठेवलेलं. तिने एकदा टर्न झाली आणि त्याच्यानंतर अजून एकदा टर्न झाली आणि त्याला ठोकलेली. लोकू हिला आता एकटा कुठेच नाही ठेवू शकत आहे आपण. हा तसे आपण तिला कुठे ठेवतो एकटे, आपल्या ती नजरेच्या समोरच असते. आता तू पण काय करत असेल तेवढ्या वेळ ते झाले. दोन सेकंड पण आता भारी पडतायत इवूचे. तर चला आता मम्मा इवूला करेल मालिश, मग आपण घेऊया आंघोळ घालून तिला आणि मग भेटूया. ते बघा आता इवूला मस्त असं फ्रेश वगैरे केलंय, मम्मानी चेंज पण केलंय तिला. हो थांब ना बाबू. ही मम्माची स्ट्रगल बघा ही. 1 2 3. एवढी चिडचिड करते कारण का तिला लागले खूप भूक आणि खूप झोप पण आली आहे. तर आता मम्मा तिकडे बसेल, फीडिंग वगैरे करेल आणि बाबा तिकडे तिला स्वेडल करून मग इकडे आणूया परत झोपवायला. बरं झालं बाबा. आणि आता मस्तपैकी इवूला झोपवलंय आणि आता मम्माचं पण सगळं झालंय. आता आपल्याला जायचंय खाली, आपल्याला पाव घेऊन यायचे. तर चला आता आपण जाऊया खाली पटकन. ऊन पण खूप आहे बघा, एकदम रखरख आहे ऊन. तर ऊन पण खूप आहे. तर चला आपण आता जाऊया पटकन खाली, पाव घेऊन येऊया आणि दही वगैरे पण पाहिजे ते पण घेऊन येऊया. रुमाल बांधून जातो. काळजी बघा किती आहे मम्माला माझी. तर चला आता आपण जाऊया आणि पटकन येऊया. तिथपर्यंत मम्मा जे काय आहे थोडंफार आवरून घेईल, मग आलो की आपण पटकन खायला बसूया. तर आता आपण मस्तपैकी घरी वगैरे आलो आहे आणि मस्त फ्रेश वगैरे झालो आहे. कारण का खालती खूप गरमी होती ना, तर खूप गरम झालेलं आहे. एक तर आपण फुल स्लीव्ज घालून गेलेलो कारण का ऊन एवढं कडक होतं. तर फुल स्लीव्ज पण घालून गेलेलो, हेल्मेट पण घातलेलं आणि एवढं सामान पण होतं. तर म्हणून आपण येताना काय शूट नाही केलं, डायरेक्ट घरी आलो. तर आता आपल्या इकडे मम्माने मस्त अशी प्लेट रेडी केली आहे. इकडे मिसळ आहे. माझ्या मिसळचा कलर थोडा वेगळा कारण का मी दही टाकतो. आणि इकडे लोकोची मिसळ आहे. इकडे आपण वडा आणि एक एक्स्ट्रा समोसा घेतला. आणि मम्मा इकडे बघा. मम्मा एक्साइटेड आहेस की नाही, कशी बनली असेल? आता खूप टाइम नंतर बनवली मी, म्हणजे हा ना? प्रेग्नन्सी नंतर
जवळ एक वर्ष बनवलेली आपण प्रेग्नन्सी नंतर. नाही बनवलेली. अजून घरी नाही बनवली. घरी नाही बनवलेली, बाहेरूनच खात होतो. हा एक काय? वर्ष झालं म्हणजे घरी. आणि त्यात पण ती मम्माची फेवरेट वाली नाही, मम्माला ती रात्री भिजवून ठेवलेली ती वाली आवडते. हा, आणि बिना मोडाची. ही बी विथ मोड वाली आहे, ही डायरेक्ट बनवलेली आहे. चला, तर मला तर खाऊया. आपल्याला तर खाण्याशी मतलब आहे. लॉकूला सगळंच परफेक्ट लागतं. तर आपलं आता मस्त वेगळे खाऊन वगैरे झालंय. मिसळ पाव फुल दाबून खाल्ले आम्ही दोघांनी, लॉकूने पण खाल्ले एकदा. तर आता आपण थोडं, मी येताना एक घेऊन आलेला फालुदा आणि लॉकू पिणार आहे लस्सी. लॉकूला लस्सी पियायचं मन करत होता, तर आपण फालुदा खाणार आहोत. मम्माला पण टेस्ट करायला सांगतोय, मम्मा टेस्ट करत नाही. मम्मा फोनमध्ये बसला. टेस्ट कर ना जरा. तू बोलतोस तर करते. कर एकदा, बघ कसं लागतं. हो, टुटी फ्रुटी खूप आवडते रे. फक्त टुटी फ्रुटी भेटते बघा, बघ ना कुठे. तुला काय नाही आवडत? मस्त रोज आहे ना. तर चला आता मम्माकडून तर एक्सेप्टन्स भेटला, आपण पण खाऊन बघूया. मग अशी चमचा टाकला तर एक नंबर आहे. मस्त आहे. चला आता आपण खाऊन घेऊया. अजून इवा तर मस्त झोपली आहे, अजून काय उठली नाही. आपलं ऑफिस पण चालू झालं आहे, तर आपण आता पटकन खाऊया आणि मग ऑफिसला बसूया. मम्मा तू काय करणार आहे? झोपणार आहे बोलते आणि झोपत नाही. होईल आता, काम आठवलं पण तिला लगेच. तर ठीक आहे, आता मम्माला जे करायचं ते मम्मा करेल. मम्माचा ऑफिस असणार आहे, आपला आहे. चला आता भेटूया इवा उठल्यावर. आणि आता वाजलेत 4:30 आणि मम्मा पण झोपली आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता, हे बघा बाबडू उठली आहे. बाबडू हाय हाय. बाबडू हाय. बाबडू ई खुची खुची खुची. किती मस्त वाटते बघा. ते बघा सगळं खेचते इवू. हा सोड, ते तुझ्या अंगावरचं नाही आहे. हे बघा मम्मा पण इकडे उठून आली आहे. आणि इवूचं स्वेटर वगैरे सगळं ओपन केलंय. पंखा खूप फास्ट आहे म्हणून आवाज नसेल येत, पण ॲक्च्युली खूप गरम होतं आहे ना. इवूला स्वेटर करतो म्हणून आता पंखा स्लो नाही केला. तर थोड्या वेळात आपण तिला त्या साईडला घेऊन जाऊ, त्या रूममध्ये. मग तिकडे आपण स्लो पंख्यामध्ये हे करूया, कारण का आता संध्याकाळचं ना ऊन पूर्ण आपल्या खिडकीवर येतं, त्याच्यामुळे जास्त गरम होतं. आणि आता बऱ्याच टाईम नंतर मला थोडासा टाईम भेटला, कारण का आपली ना आज ऑफिसची थोडीशी मीटिंग चालू होती, तर त्याच्यामुळे मगापासून ना टाईमच नव्हता भेटत. म्हणून आता टाईम भेटला तर इवूला घेतलाय बघा आता जस्ट. आणि तिला खूप झोप आली. आता जस्ट मम्माने तिला फीडिंग वगैरे करून बर्फ दिला आणि मला स्वेडल करायला बोलवत होती. तर आपली मीटिंग आत्ताच संपली आहे, जस्ट 5 मिनिटात झाली. तर आत्ता आपण तिला घेतलंय आणि ती बघा कशी आवाज करते. मगापासून आवाजच करते. मी हेडफोन्स लावून बसलेलो ना, तर मग आवाज करत होती. मला समजत होता इवा आवाज करते, पण काय मला उठता येत नव्हतं. तर ठीक आहे, आता भेटला इवूचा टाइम भेटलाय. तर आता मम्मा बोलते तिला झोपवणार आहे आणि मम्माचं पण आता ऑफिस चालू होणार आहे. मम्मा तर एवढी घाईमध्ये की मम्मा काय बोलतच नाही. काय झालं मम्मा तुला? मग एवढी शांत शांत काय आहेस? तिला झोप आली आहे? हो, जागी तर बराच वेळ झाला जागी आहे, कारण का ती उठलेली काहीतरी 4:30 वाजता वगैरे, हो ना. आणि आता 7 वाजलं, तर तिला झोप तर आली असेल. तर बघूया आता आपण झोपूया तिला. आणि बाहेर बघा किती मस्त झालं हे बघा. काय फायदा नाही, आज तर लय गरम होत आहे. म्हणजे गरम गरम हवा येते, सगळी हवाही येते पण एकदम गरम गरम हवा येते. त्याच्यामुळे एकदम अंग, म्हणजे दुपारच्या वेळेस तर एकदम अंग चिकट चिकट होतं, सगळं घाम घाम येतं. मम्मानी मस्त आहे की आता इवूला झोपवलं आहे. मम्माचं पण ऑफिस चालू झालं आहे. जस्ट 2 मिनटं झाली मम्माने लॉग इन केलं आणि मम्माने आपल्याला कॉफी पण बनवून दिली. आणि इकडे मम्मा पण पिते कॉफी पिऊन लगेच मम्मा पण तिच्या कामाला लागणार आहे. आणि आपलं तर ऑलरेडी काम चालू आहे, आपण पण काम करूया. इवा आता मस्त गार झोपली आहे. बघूया किती वाजता उठते. आता झोपली आहे 7:15 वाजता झोपली आहे आणि आता 7:30 होत आहे. तर बघूया आता इवा किती वाजता उठते. तिथपर्यंत आपण आपलं ऑफिस करूया. हे थोडंसं फास्ट करतो मी, म्हणजे माझं थोडं ऑफिस कंप्लीट झालं ना
की म्हणजे आता मम्माला तर बघता येणार नाही कारण का मम्माचं जस्ट चालू झालं आहे. तर आपण थोड्या वेळ मग मध्ये मध्ये उठून इवाला बघूया. आणि हे बघा बबडी उठली आहे. जास्त वेळ पण नाही झोपली. आता वाजल्यात किती वाजल्यात 8 वाजत आल्यात आणि झोपलेली 6:15 वाजता आणि लगेच उठली पण आहे. काय केलं? ओलावा किती केलंय. छोटं बाबू आलंय, छोटं बाबू. छोटं बाबू. हे. तर मम्मा घेऊन बसले तिला कारण का इवू ऐकत नव्हती. इवूला मम्माच पाहिजे होते. तर आता जस्ट मम्मा फिडिंग करली तिला आणि आता मी तिला बर्फ द्यायला घेणार आहे. आणि आता आपलं दोघांचं पण ऑफिस चालू आहे ना, तर असं आपल्याला बघायला लागतं. मगाशी तिला इकडे ठेवलेलं मॅटवर, पण तिला मम्माच पाहिजे म्हणून मम्माने जरा वेळ घेतलं. मम्माचं पण ऑफिस चालू आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर Subscribe सबस्क्राईब करा. करा. भेटूया आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.